छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल सध्या बऱ्याच चर्चा होत आहेत. त्या चर्चा आपण ऐकतो देखील. तसेच बरेच जण आपले मत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल व्यक्त करत आहेत. आता यामध्ये नेते असतील, अभिनेते असतील, लेखक असतील किंवा सध्याचे तथाकथित इतिहासकार असतील, ही मंडळी जाणीवपूर्वक आणि सातत्याने छत्रपती शिवाजी महाराज यांचा चुकीचा आणि खोटा इतिहास आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. बऱ्याच खऱ्या गोष्टी या आपल्यापासून लपवल्या जात आहेत आणि या गोष्टी होऊ नये या कारणास्तव आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास आणि त्या संदर्भातील पुरावे आपल्याकडे असणं गरजेचं आहे की जेणेकरून आपली दिशाभूल कोणीही करू शकणार नाही. आता या सर्व चर्चा ऐकल्यानंतर किंवा या मंडळींचे विचार ऐकल्यानंतर आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या मनामध्ये दोन प्रश्न हे निर्माण झालेले आपण पाहतो. ते प्रश्न कोणते? पहिला, शिवाजी महाराज हे सेक्युलर होते का? तर याचं उत्तर नाही, शिवाजी महाराज हे सेक्युलर नव्हते. आणि दुसरा, हिंदवी स्वराज्य म्हणजे हिंदूंचे स्वराज्य का? तर हिंदवी स्वराज्य म्हणजे हिंदूंचे स्वराज्य आणि हाच अर्थ छत्रपती शिवाजी महाराज यांना देखील अभिप्रेत होता. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, शिवाजी महाराज यांना सेक्युलर म्हणणं तसंच हिंदवी स्वराज्य म्हणजे हिंदूंचे स्वराज्य नाही असं म्हणणं, याचा अर्थ छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेल्या कार्याचा, त्यांच्या विचारांचा, त्यांच्या त्यागाचा आणि सर्वात महत्त्वाचं शिवपुत्र शंभूराजे यांनी केलेल्या बलिदानाचा हा अपमान आहे. आणि हा अपमान ही मंडळी जाणीवपूर्वक आणि सातत्याने करत आहे. त्यामुळे या मंडळींना आपल्याला प्रमाण मानता येत नाही. मग छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल प्रमाण कोणाला म्हणायचं? सर्वात पहिलं स्वतः छत्रपती शिवाजी महाराज यांना, दुसरं शिवपुत्र शंभूराजे यांना आणि तिसरं शिवाजी महाराज यांच्या समकालीन यांना. छत्रपती शिवाजी महाराज काय म्हणाले तसंच त्यांनी काय केलं हे जर आपण पाहिलं तर आपल्या मनामध्ये कोणत्याही शंका उपस्थित राहणार नाहीत. शिवाजी महाराजांनी 1677 साली व्यंकोजी राजे यांना एक पत्र लिहिलं आहे. त्या पत्रामध्ये शिवाजी महाराज म्हणतात की मी तुर्कांना म्हणजे मुसलमानांना मारतो आणि तुझ्या सैन्यात जर तुर्क असतील तर तुझा विजय होईल कसा? असं म्हणणारे शिवाजी महाराज आपल्या सैन्यामध्ये मुसलमान यांना ठेवतील का? तर नक्कीच नाही. काही लेखकांचं, काही वक्त्यांचं असं मत आहे की शिवाजी महाराज यांच्या सैन्यामध्ये हजारो मुसलमान होते, पण याला कुठलाही ऐतिहासिक पुरावा उपलब्ध नाहीत. जे 7 ते 8 नावं आपल्याला दिसतात ते काही कारणास्तव होते, काही कालावधीसाठी होते. याचा खुलासा हे निनाद बेडेकर आणि गजानन मेहेंदळे यांनी त्यांच्या लेक्चरमध्ये केलेला आहे. ते लेक्चर्स यूट्यूबवर अवेलेबल आहेत, ते आपण आवर्जून ऐकावीत. तसंच आता हा जो दाखला मी आपल्याला दिलेला आहे तो आपल्याला कुठे पाहायला मिळेल, म्हणजे हे पत्र आपल्याला कुठे पाहायला मिळेल? तर शिवाजी महाराजांची पत्रे खंड क्रमांक 1 हे जे डॉक्टर अनुराधा कुलकर्णी यांचं पुस्तक आहे त्या पुस्तकातील पान क्रमांक 186 ते 191 वर हे पत्र आपल्याला अर्थासहित पाहायला मिळेल. तसंच याचा जो सारांश जो आहे तो पान क्रमांक 357 वर आपल्याला पाहायला मिळेल. तो आपण आवर्जून वाचावा. आता छत्रपती शिवाजी महाराज यांचं जर कार्य आपण पाहिलं, म्हणजे त्यांनी काय केलं हे जर आपण पाहिलं तर आपल्या सर्वच प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळतील. कर्नाटक मोहिमेच्या वेळेस जेव्हा शिवाजी महाराज जिंजीवरून तिरुवन्नमलईला गेले तर तिरुवन्नमलई येथे आधी 2 मंदिरं होती, शोणाचलपती आणि सिमोत्तिर पेरुमल. ही मंदिरं मुसलमानांनी पाडली आणि त्यावर त्यांनी मशिदी उभ्या केल्या. त्या मशिदी शिवाजी महाराजांनी पाडल्या आणि त्या मंदिरांचं छत्रपती शिवाजी महाराज यांनी पुनर्निर्माण केलं. आता या घटनेचा दाखला आपल्याला 3 ठिकाणी पाहायला मिळतो. पहिला, शिवचरित्र साहित्य खंड 8 पान क्रमांक 55 आणि 56. दुसरा, शिवाजी महाराज यांचे समकालीन होते आंद्रे फ्रेर, त्यांनी एक पत्र लिहिलं आहे. त्या पत्रामध्ये तो म्हणतो की तिरुवन्नमलई येथील मशिदी ज्या होत्या त्या शिवाजी महाराजांनी पाडल्या. आता हा दाखला आपल्याला कुठे पाहायला मिळेल? तर हिस्टॉरिकल मिसलनी नावाचं जे पुस्तक आहे त्या पुस्तकातील पान क्रमांक 13 वर हा दाखला आपल्याला पाहायला मिळेल. आणि तिसरं, जो सर्वात महत्त्वाचा दाखला आहे तो म्हणजे शिवाजी महाराज यांच्या आज्ञेवरून तयार करण्यात आलेला राजव्यवहार कोश. या राजव्यवहार कोशाच्या सुरुवातीला जो उपोद्घात येतो त्या उपोद्घातातील श्लोक क्रमांक 80 जर आपण वाचला तर त्या 80व्या श्लोकामध्ये शिवाजी महाराजांनी शोणाचलपती आणि सिमोत्तर पेरुमल या मंदिरांचं जे पुनर्निर्माण केलं त्याचा उल्लेख आपल्याला या श्लोकामध्ये वाचायला मिळतो. आता हा श्लोक आपल्याला कुठे पाहायला मिळेल? तर राजव्यवहार कोशाचं मराठी भाषांतर हे द मराठे यांनी केलेलं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे राजकोश. या पुस्तकातील पान क्रमांक 15 जर आपण वाचलं तर यावर आपल्याला हा श्लोक पाहायला मिळतो, तो आपण आवर्जून पाहावा. अशी अजून एक घटना आपल्याला शिवाजी महाराज यांच्या आयुष्यामध्ये पाहायला मिळते.
शिवाजी महाराज यांचे समकालीन कवी परमानंद यांनी शिवाजी महाराज यांच्या आज्ञेवरून शिवभारत या ग्रंथाची रचना केलेली आहे. त्या ग्रंथातील अध्याय क्रमांक 18 श्लोक क्रमांक 52 मध्ये ते म्हणतात की शिवाजी महाराज यांनी कल्याण आणि भिवंडी येथील ज्या मशिदी होत्या त्या शिवाजी महाराज यांनी जमीनदोस्त केल्या. आता या ग्रंथाचा मराठी अनुवाद हा सदाशिव दिवेकर यांनी केलेला आहे. त्या पुस्तकाचं नाव देखील शिवभारत हेच आहे. त्या पुस्तकातील पान क्रमांक 211 वर ही घटना, हा श्लोक आपल्याला पाहायला मिळतो. आता शिवाजी महाराज यांचा अजून एक समकालीन होता, त्यांनी देखील या घटनेचा उल्लेख केलेला आहे. त्या व्यक्तीचं नाव आहे जॉन फ्रायर. तो ब्रिटिश सर्व्हिसमध्ये डॉक्टर म्हणून कार्यरत होता. आता तो काय म्हणतो आहे ते पहा. तो म्हणतो की शिवाजी महाराज यांनी कल्याण आणि भिवंडी येथील मशिदी आहेत त्या भ्रष्ट केल्या आणि त्याचं धान्याचं कोठार म्हणून वापर करण्यास त्यांनी सुरुवात केला. आता ही जी घटना आहे ती आपल्याला पाहायला कुठे मिळते तर जॉन फ्रायरचं पुस्तक आहे अ न्यू अकाउंट ऑफ ईस्ट इंडिया अँड पर्शिया व्हॉल्यूम नंबर 1 मधील पान क्रमांक 309 वर ही घटना आपल्याला वाचायला मिळते. सर्वात महत्त्वाचा पुरावा की ज्याला कोणीही नाकारू शकत नाही किंवा ज्याला कोणीही चॅलेंज करू शकत नाही तो म्हणजे शिवपुत्र संभाजी महाराज यांनी 24 ऑगस्ट 1680 रोजी लिहिलेलं दानपत्र. या दानपत्रामध्ये ते मालोजी राजे, शहाजी राजे आणि शिवाजी राजे यांच्या स्वभावाचं त्यांनी वर्णन केलेलं आहे. मालोजी राजे कसे होते तो गो ब्राह्मण प्रतिपालक होते. शहाजी राजे कसे होते तर युद्धप्रवीण होते. मोगलांचे काळपुरुष होते ज्यांनी आपला प्राण धोक्यात घालून मंदिरांचं संरक्षण केलं. तसंच त्यांनी हिंदवी धर्माचा जीर्णोद्धार केला. आता ते शिवाजी महाराजांच्याबद्दल काय म्हणत आहेत पहा. माझे वडील शिवाजी महाराज हे कसे होते तर म्लेच्छ शय दीक्षित. म्लेच्छ म्हणजे मुसलमान यांना मारण्याची, त्यांना संपवण्याची दीक्षा घेतलेले असे माझे वडील शिवाजी महाराज होते आणि त्यांचा मी पुत्र छत्रपती संभाजी महाराज. एक गोष्ट लक्षात ठेवा की शिवपुत्र संभाजी महाराज हे आपल्या वडिलांबद्दल काय म्हणत आहेत ते जास्त महत्त्वाचं, ते प्रमाण. आत्ताची सध्याची डोक्यावर पडलेली मंडळी काय म्हणत आहेत त्याला काडी मात्र महत्त्व नाही. आता हे दानपत्र आपल्याला कुठे पाहायला मिळेल तर संभाजी महाराजांची पत्रे हे डॉक्टर सदाशिव शिवदे यांचं जे पुस्तक आहे त्या पुस्तकातील पान क्रमांक 177 ते 191 वर हे पत्र आपल्याला अर्थासहित पाहायला मिळेल. तसंच या पत्राचं, या दानपत्राचा जो सारांश जो आहे तो आपल्याला शिवपुत्र संभाजी हे डॉक्टर कमल गोखले यांचं जे पुस्तक आहे त्या पुस्तकातील पान क्रमांक 424 आणि 425 वर वाचायला मिळेल. हे सर्व पुरावे आपल्याला काय सांगत आहेत? शिवाजी महाराज सेक्युलर होते? नाही. शिवाजी महाराजांचं प्रखर हिंदुत्व हे त्यांच्या उक्ती आणि कृतीमधून आपल्याला दिसून येत आहे. जर शिवाजी महाराज सेक्युलर असते तर त्यांनी मंदिर आणि मशीद यामध्ये फरक केला नसता. ते दोन्हीही परमेश्वराचीच ठिकाणं आहेत असं समजून ते वागले असते. परंतु त्यांची धारणा ही वेगळी होती. याचं कारण साधं आणि सरळ आहे. दुसऱ्यांची धार्मिक स्थळं पाडून त्यावर आपली धार्मिक स्थळं बांधणं याला धार्मिक कृत्य म्हणता येऊ शकत नाही. याला सैतानी कृत्यच म्हणावं लागेल. याची जाणीव शिवाजी महाराजांना होती. याच कारणास्तव शिवाजी महाराज यांनी त्या मशिदी पाडल्या आणि आपल्या मंदिरांचं शिवाजी महाराज यांनी पुनर्निर्माण केलं. म्हणूनच संत रामदास शिवाजी महाराज यांच्याबद्दल म्हणतात की या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही.